ओम नमो नारायण. नमो नारायण. सर्व स्वामी समर्थवाडीचे सद्भक्त आणि सगळेच सद्भक्त आणि सगळेच स्वामी भक्त हे मनाने खूप छान पदयात्रेत असतात. प्रत्येकाला जाणीव असते की पदयात्रेला जायला पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला कळतं की आपण पदयात्रा करायला पाहिजे एकदा. आणि महाराजांनी सांगितले, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. पण आपण सगळेच सामान्य जन स्वतःला म्हणून घेतो. आपण सामान्य नाही आहे, आपण असामान्यच आहोत. पण आपली एक वृत्ती, त्याला टेंडन्सी म्हणतो, आपलं एक मन तयार झालेलं आहे की नाही बाबा हे काय आपल्या आवाक्यातलं नाही, आपण काही करू शकत नाही असं. किंवा वेगवेगळे आपण त्याला नकळत फाटे फोडतो आणि जेणेकरून आपण टाळतो. आणि मग महाराज म्हणतात आळशाचं तोंड बघू नको. आपला आळस पण असतो. दुसरी गोष्ट आपल्याला वाटतं की 8-15 दिवस जायचं, एवढे दिवस रजा टाकायची. काही नाही राजो, सगळ्या आयुष्याचा हिशोब जर केलात तर मी तुम्हाला सांगतो 93 दिवस मी अखंड जगन्नाथपुरीला चालत होतो. आणि 1.5 दिवसात मी नेत्रावती एक्सप्रेसनी परत आलो. म्हणजे बघा 93 दिवस मी पायी चालत होतो आणि 1-1.5 दिवसात मी परत पण आलो. कुठं ते 94-95 दिवस गेले आज कळत पण नाहीत. 28 वर्ष आत्ताही तुमची पदयात्रा जी चालू आहे अक्कलकोटला जायची, तर ह्या पदयात्रा 12 नंतर मोजलेल्या आहेत. म्हणजे 12चा मी संकल्प सोडला होता की 100 लोक मी घेऊन जाईन. तर त्याप्रमाणे 100 जण 12 पदयात्रेला असायचे. 12 वर्ष अशी झाली. तर त्याच्या अगोदर मी 10 वर्ष पदयात्रा केली आहे आणि मग ही पुढची वर्ष. तर हा जर विचार केला तर 28 वर्ष मी 28 युगे विटेवरी उभा, तसा 28 वर्ष मी पंढरीच्या लोका किती मारू हाका, तिथे माझा सखा पांडुरंग, असं स्वामी समर्थ म्हणायचे. त्या चालीने मी पंढरपूरच्या इथं उभा राहायचो आणि त्या फाट्यावर हाका मारायचो की आपण ही वारी करतोय, तर विठोबा जरा आमच्यावर लक्ष ठेव. आणि कालाय तस्मै नमः, कलियुगा काळाप्रमाणे जो आपल्याला ज्याच्यात ईश्वर दिसेल तिकडं आपण जात असतो. पदयात्रा ही खऱ्या अर्थाने तुम्हाला जर सार्थ करायची असेल तर तुम्ही पदयात्रेमध्ये टोटली अन्न सोडलं पाहिजे. मागायचंच नाही कोणाला आणि खायचं पण नाही. कारण काय लक्षात ठेवा, पदयात्रा ही ज्यानं आपल्याला इथं पाठवले आणि आपल्याला सुंदर पाय दिलेत, यात्रा करायची सुंदर बुद्धी दिलेली आहे, त्याच्यासाठी आपलं मन तयार केलेलं आहे की पदयात्रेला जा. मन झालं, बुद्धी झाली आणि आपली इंद्रिय आपल्याला सोन्याच्या दागिन्यासारखी एक एक दिलेली आहेत. हात, पाय, कर्म, पंच ज्ञानेंद्रिय, डोळे, नाक, कान, घसा. मला वाटतं हे सगळं जे आपण अवयव हे दागिने घेऊन चालतो ते त्यानं दिलेले आहेत. माहीत नाही आपल्याला, अनामिकानं दिलेले आहेत. ब्रह्मदेवाने उत्पत्ती केली, आपण आईच्या पोटामध्ये 9 महिने राहिलो, आपल्याला ते पण आठवत नाही. आपण जन्म घेतल्यानंतर 3 वर्ष आईबरोबर कसे खेळलो ते आठवत नाही आहे. आपल्याला 3.5 वर्ष 5 वर्षांनंतर आठवायला लागतं की आपण लहान होतो. संपलं. पदयात्रा ही अशी आहे. पदयात्रेला जाताना हे दिलेलं जे ब्रह्म आहे आपल्याला, हे जे अवयव दिलेत, हे जे देह दिला आहे, हा देह कष्टविती उपकारे, देह कष्टविती उपकारे. आपण सगळ्यांचं काहीतरी देणं लागतो या दृष्टीने करायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सगळेजण अक्कलकोटला जाताय, पण एक लक्षात ठेवा, मनामध्ये एक संकल्प करा की मी कुणाला मागणार नाही काही. बुद्धीला सांगा की मी त्या अन्नाकडं काय होणार नाही, हावरटासारखं पाहणार नाही. आणि 3 पायांना बजवा की तुम्ही चालत राहा, मी काही तुमच्याकडे बघत नाही. कारण तुम्ही पायाकडे बघितलं तर आणि सारखा विचार केलात की मग तुमचे आपोआप गुडघे दुखायला लागतात. त्याला मानसिक रोग म्हणतात.
तुमचे आपोआप पाय दुखायला लागतात. संध्याकाळी तुम्ही कोणतरी पाय चोळतंय का, मग तो राहुल देवगिरीला चावटपणा हवाच असतो, मग तो सगळ्यांची पाय चोळतो. त्याला एवढंच माहिती आहे पाय चोळलं की पुण्य मिळतं. तर अशी काही लोकं असतात. तर तसं तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही त्या पायाकडे बघितलं तर इंद्रियाचं दुःख बघितलं की तुम्हाला दुःख वाटणार. पण इंद्रिय हे सर्वस्व नाही आहे. इंद्रियाचं दमन झालं पाहिजे. आपल्या शरीरातल्या अवयवांचा आपल्याला विसर पडला पाहिजे. म्हणजे तुम्ही पायी चालत गेल्यानंतर तुम्ही कुठेही जिथं जाऊन थांबाल तिथं शांतपणे बसून राहिलं पाहिजेत. आणि संध्याकाळी तुम्ही मस्त गार पाण्याने पाय धुवून आंघोळ करून शांत बसलं पाहिजे की मी दिवसभर नक्की काय केलं. आणि असं तुम्ही आत्मचिंतन करत जर गेलात तरच पुढे राम वैखरी आधी वदावा. तो जर पुढे वैखरी राम आधी वदावा असा असेल तर वैखरी, परा, पश्यंती आणि मध्यमा या 4 आहेत. यातली वैखरीनं राम म्हणायचं म्हणजे स्वामी समर्थ म्हणायचं बघा. आणि चाल चालितो चाली वाचल्याशिवाय तुम्हाला पदयात्रेची कल्पनाच येणार नाही. चाल चालितो चाली हे तुम्हाला कमीत कमी 2-3 वेळेला 5 वेळा वाचायला लागेल की तुम्हाला कळेल की पायी जाणं, वारी जाणं काय असतं. नमो नारायण, नमो नारायण. सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जी आहे नवी नवी, जी आहे नवी नवी, ती मजसी वाट मिळावी. जी आहे नवी नवी, ती मजसी वाट मिळावी. ज्याची नाही काही कल्पना, जिथे चाले गूढ गुंजना. ज्याची नाही काही कल्पना, जिथे चाले गूढ गुंजना. जे कळणे अशक्य जाणा, ती वाट मी पहावी. जे कळणे अशक्य जाणा, ती वाट मी पहावी. जी आहे